नमस्कार मित्रांनो, ड्रीमी स्वप्नाली या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या कोकणातल्या घरी। मुंबईच्या धावपळीपासून थोडं दूर हिरवगार निसर्ग, शांत वातावरण आणि आपल्या मातीचा सुगंध म्हणजे आमचं कोकण। चला तर मग आज तुम्हाला आमच्या कोकणातलं घर पूर्ण दाखवते। तुम्ही पाहू शकता, आताच पाऊस पडून गेल्यामुळे सर्वीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे। आम्ही गेट मधून आता आतमध्ये आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता ते तिथे आहे आमचं घर। सकाळी उठल्यावर असा हिरवागार परिसर दिसला की दिवसाची सुरुवात खूप छान होते। इथे आलं की मोबाईल पेक्षा निसर्गाकडे बघावंसं वाटतं। पक्ष्यांचा आवाज, झाडाची सळसळ आणि शांतता खरंच खूप मनाला समाधान मिळतं। घरासमोरचं हे अंगण आणि आजूबाजूचा निसर्ग पहा, किती सुंदर आहे। आम्हाला आजूबाजूला फुलांची झाडेही लावायची आहेत, सो आम्ही पुढे ही झाडं लावणार आहोत। ही आहे अंगणासमोर आमची तुळस। तुम्ही पाहू शकता इथे आम्ही रंगीबेरंगी फुलं लावणार आहोत। हे सदाफुलीचं झाड आहे। पाहू शकता थोडे थोडे फुलं आलेले आहेत। किती छान वातावरण झालेलं आहे, अगदी प्रसन्न वाटतं। हे आमचं अंगण आहे। इथे आम्ही बाहेर चेअर लावून मस्त चहा घेऊन बसतो, खूप छान वाटतं। आणि रात्रीचं तर वातावरण खूप शांत आणि थंडगार असतं, सो खूप छान वाटतं। चला तर मग आता आतमध्ये जाऊया। इथे आमची देवाची खोली आहे। पाहू शकता आम्ही इथे गणपतीही बसवतो। ही आमची मेन खोली आहे। तिथे सगळे बसून गप्पा मारतात, आराम करतात आणि गावाकडचे लोक किंवा नातेवाईक सोबत वेळ कसा जातो हे कळतही नाही। हे आमचं स्वयंपाकघर आहे। ही अजून एक रूम आहे। आता आपण बाहेर आलेलो आहोत। हा घराच्या मागचा भाग आहे। इथेही भरपूर झाडे लावलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। गावाकडचं जीवन थोडंसं साधं आहे, पण त्यातच सौंदर्य आहे। माणूस, निसर्ग आणि आपुलकी याचं खूप सुंदर नातं इथे जाणवतं। हे आमचा मागचा परिसर आहे। इथे आम्ही लाकूड जमा करून ठेवतो। ते आम्हाला पावसाळ्यात यूज होतं, कारण आम्ही आतमध्ये चुलेही ठेवलेली आहे। आम्ही जुन्या आठवणी सगळ्या जपून ठेवलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे। मित्रांनो, तुम्हाला माझं कोकणातलं घर कसं वाटलं, हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि पुन्हा भेटू अशा नवीन व्लॉग मध्ये। थँक्यू।